मित्रांनो नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हीच खरी शक्ती आहे. प्रिया देवानंद गायगोदने ही छोटीशी चिमुकली तिच्या भाषणाने इतका माहोल प्रभावित करते. तिचे बोलण्याचे शब्द, तिचा ॲटिट्यूड हा फुल्ली कॉन्फिडंट असतो. बाबासाहेब म्हणतात, वाचाल तर वाचाल. त्यामुळे मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये वाचन खूप महत्वाचं आहे. आणि आपल्या मनाला भिडणारे प्रिया देवानंद गायगोदनेचं भाषण मी खास तुमच्यासाठी आणतोय. जय भीम. मी प्रिया देवानंद गायगोदने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी मी माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभी आहे. विश्ववंदनीय करुणेचे महासागर तथागत गौतम बुद्ध, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले, देव दगडात नाही माणसात आहे असे सांगणारे संत गाडगे बाबा, शेतकऱ्यांच्या काडीलाही हात लावाल तर खबरदार असे ठणकावून सांगणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, जग बदल बदल घालून या गाव माझं सांगून गेले भीमराव असे सांगणारे अण्णाभाऊ साठे, या सर्व व अशा अनेक वीर समाज सुधारकांना नमन करते, नतमस्तक होते. व आज आपण ज्यांची जयंती मोठ्या जल्लोषात व आनंदात साजरी करीत आहोत ते म्हणजे तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे, आमचे शेणाचे हात पेनाला लावणारे व या उघड्या नागड्या समाजाला सुटाबुटा पोटात आणणारे व झोपडीतून बंगल्या करणारे महामानव, क्रांती सूर्य, ज्ञानाचा महासागर, महान अर्थतज्ञ, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त यांना त्रिवार वंदन करते, नतमस्तक होते. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की मी जिवंत असूनही मरण यातना साहिल्या, मी जिवंत असूनही मरण यातना साहिल्या, चितेवर जळताना मी माझाच जिवंत देह पाहिला, म्हणून हा जखमी देह आज मी बुद्धास वाहिला, माझाच पुनर्जन्म आज मी डोळ्यांनी पाहिला, माझाच पुनर्जन्म आज मी डोळ्यांनी पाहिला. आंबेडकरांना जीवनभर अनेक संघर्षाचा सामना करावा लागला. या महामानवाविषयी सांगत असताना त्यांच्या बालपणी जे त्यांच्या मनावर झालेले आघात, परिणाम ह्या किती विचित्र घटना होत्या हे आज आपल्याला सांगताना किंवा ऐकताना आज आपल्याला जाणवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझी आत्मकथा या पुस्तकात लिहितात की आम्ही शाळेत गेल्यावर आमचे डबे हे सरांपासून दूर ठेवावे लागत. ते उन्हाने तापून भाकरी वाळून जाई व ती खाताना घशाला चाकूच्या वारासारखे वरखडे पडायचे व ती भाकर चटणी सोबत खात असल्यामुळे घशाची आग व्हायची. तेव्हा पाणी प्यावं वाटायचं. आम्ही पाण्याच्या माठाकडे जायला लागलो की आम्हाला येताना पाहून तो शिपाई बुद्धाहून तिथून निघून जाई व तो येईपर्यंत त्या माठापाशी थांबावे लागत. तोपर्यंत घास घशातच अडकून आहे असे वाटत असे. एवढी दयनीय अवस्था माझ्या समाजाची होती आणि ते मी स्वतः भोगला आणि सोसला आहे. एकदा शाळेत इंग्रज अधिकारी शाळा तपासायला आले असता ते वर्गातील सर्वांना प्रश्न विचारत होते, पण वर्गातील एकही विद्यार्थी प्रश्नाची उत्तरे देत नव्हता. पण वर्गात बाहेर बसलेला छोटासा विद्यार्थी प्रत्येक प्रश्नाची पटापट उत्तरे देत होता. तेव्हा त्या अधिकारी शिक्षकास म्हणाले की तुम्ही या विद्यार्थ्यांना काय शिकवता? यांनी तर एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. पण वर्गात बाहेरचा विद्यार्थी कोण? तो प्रत्येक प्रश्नाचे पटापट उत्तरे देत आहे. तेव्हा ते अधिकारी बाहेर बसलेल्या विद्यार्थ्याकडे येतात व त्यास विचारतात की बाळ, तुझे नाव काय? तेव्हा छोटासा विद्यार्थी म्हणतो की सर, माझे नाव दिवा आहे. हा तर दिवा सांग, आणखी एका प्रश्नाचे उत्तर दे. पृथ्वीपासून सर्वात लांबचा उपग्रह कोणता आहे? तेव्हा छोटासा भीमराव काय उत्तर देतो हे ध्यान धरून एका मित्रांनो की सर, पृथ्वीपासून सर्वात लांबचा उपग्रह कोणता आहे हे मला माहित नाही किंवा तो कधी मी पाहिलाही नाही, पण तो कोपऱ्यात पाण्याने भरून ठेवलेला जो माठ आहे ना, तोच माझ्यासाठी सर्वात लांबचा उपग्रह आहे. कारण त्यास मी शिवू शकत नाही किंवा त्यातील पाणी पिऊ शकत नाही. हे उत्तर ऐकून ते अधिकारी निरुत्तर होऊन निघून जातात. पहा किती भयान परिस्थितीतून तुम्ही आम्हाला वर आणले बाबासाहेबांनी. आम्हाला पिण्याचे पाणी संघर्ष करून मिळाले. तिथे तुमच्या त्या अस्तित्वाचं काय घेऊन बसता? ज्याचे जरासे भान ठेवा. म्हणून येते आवर्जून म्हणा वाटते की
नसते कळले. अतिशय बिकट परिस्थितीतून वाट काढत बाबासाहेबांनी शिक्षण घेतले. त्यांनी जेवढी गरिबी दुःख अनुभवले त्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. त्यांनी पुस्तकावर आपाप प्रेम केले. त्यांनी त्यांच्या जीवनात ज्यावेळेस मुंबईला मोठे घर राजगाव बांधले तेव्हा तेथे सर्वात जास्त जागा ही त्यांच्या परिवारासाठी नाही किंवा त्यांच्या आवडत्या रामूसाठीही नाही, तर ती पुस्तकांसाठीच एक मजला राखीव ठेवला होता. तेव्हा रमाई बाबासाहेबांना म्हणाल्या होत्या की साहेबांचा आमच्यापेक्षा पुस्तकावर जास्त प्रेम, त्यात त्यांचा जीव आहे, त्यासाठीच तर त्यांनी हा राजवाडा पुस्तकांसाठी बांधला. माझी रमाई इकडे गरिबीच्या फाटक्या संसाराला ठिकाण लावत होत्या, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे जागतिक विद्यापीठ असणाऱ्या त्या कोलंबिया विद्यापीठात ज्ञानार्जन करत होते. परिस्थितीने किती मोठी दरी निर्माण केली होती ते पहा मित्रांनो. एकीकडे परिवाराला आज काय खावा हा प्रश्न होता, तर दुसरीकडे खायला काहीही नसले तरी आज मी कोणते पुस्तक वाचावे असा प्रश्न आंबेडकरांना पडायचा. त्यांनी स्वतःचा संसार, पत्नी, मुलाबाळापेक्षा उपासपोटी राहुल अभ्यासाला जास्त महत्व दिले. म्हणून त्या विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठालाही आज 300 वर्षानंतरही या माजी विद्यार्थीची सर्वात हुशार व बुद्धिमान व्यक्ती म्हणून दखल घेतली आहे व या पुढेही घ्यावी लागेल. ज्या विद्यापीठात शिकले त्याच विद्यापीठात माझी आत्मकथा वेटिंग फॉर द विजा हे पुस्तक अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तक म्हणून समाविष्ट करण्यात आले. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. त्याच विद्यापीठात शिकलेल्या एका विद्वान विद्यार्थ्याचे जीवन चरित्र देशोदेशीचे अनेक विद्वान अभ्यासत आहेत. ही एक विचार करण्याची गोष्ट आहे. महत्वाचं म्हणजे त्याच विद्यापीठासमोर त्या विद्यार्थ्याचा पुतळा मोठ्या दिमागात उभा आहे व त्याखाली लिहिले आहे की सिम्बॉल ऑफ द नॉलेज, म्हणजेच ज्ञानाचे प्रतीक होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही साधेसुधे व्यक्तिमत्व नव्हते. त्यांची बराबरी कोणीही करू शकणार नाही. कारण विद्वान इतका झाला की त्याची नोंद घेतली जगाने. आता नाही आमचे कुणाच काही मागणे, बाप आमचा भीम उजळून निघाला त्या गाणे. कारण आकाशातील तारेही चमकतात आज भीमाच्या नावाने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक असे विद्वान होते की ज्यांची नोंद सर्व जगाने घेतली आहे. एक महान अर्थतज्ञ ज्यांच्या विद्वत्तेपुढे कोणीही टिकू शकत नव्हते. एकदा इंग्लंडवरून भारतात एक कमिशन आली होती. त्यात डॉक्टर वेलंबी हे प्रमुख होते. ते भारतात विनिमय रुपयाचा दर ठरविण्यासाठी आले होते. यासाठी जगभरातील अर्थशास्त्रातील विद्वानांना आमंत्रित केले होते. त्या सर्वांनी विनिमयाच्या दराबद्दल अनेक मते मांडली. ती सर्वांनी ऐकली. शेवटी आंबेडकर मत मांडणार होते इतक्या डॉक्टर वेलंबी आंबेडकरांना म्हणतात की मिस्टर आंबेडकर, मी जगातील प्रसिद्ध विद्वान अर्थतज्ञांची मते ऐकली आहेत. तेव्हा आता तुमचे मत ऐकण्याची मला आवश्यकता नाही वाटत. यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय नम्र व शांतपणे म्हणाले की मिस्टर वेलंबी, आपण ज्या विद्वान अर्थतज्ञांची मते ऐकली आहेत त्यांनी ज्या पुस्तकातील हे संदर्भ किंवा जे विचार मांडलेत त्या पुस्तकांचा मी लेखक आहे आणि त्याचा काही भाग लिहिणे अजून बाकी आहे आणि तो मीच पूर्ण करू शकतो. हे ऐकताच डॉक्टर वेलंबी उसळल्यागत झाली व खाली येऊन आंबेडकरांच्या हातात हात देऊन माफी मागतात व विनिमय रुपयाचा दर ठरविण्याचे काम आंबेडकरांना सोपवतात. एवढे अवघड ज्ञानाचे धनी होते ते. आंबेडकर म्हणजे चालते फिरते ज्ञानाचे विद्यापीठच होते. म्हणून त्या विद्वान धुरंधराची जयंती मोठ्या थाटामाटात आपण साजरी करीत आहोत याचा मला अतिशय आनंद होत आहे. त्यांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या उपकारांची परतफेड होणं नाही, कारण ती परतफेड आम्हीच काय आमच्या 7 पिढ्यांनाही जमणार नाही. हा आनंद, हा अभिमान तुमच्या कर्तृत्वाचा आहे. जगाच्या पाठीवर तुमच्यासारखा विद्वान पुन्हा होणे नाही. तुमच्यासारखा विद्वान पुन्हा होणे नाही. बाबासाहेबांवर लिहिणे बोलणे म्हणजे सूर्याला आरसा दाखवल्यासारखे आहे असे मला वाटते. त्यांचे कार्य पाहता मला असे वाटते की एकला भीम सूर्य त्या सूर्याला म्हणत असावा की तू तिथला सूर्य, तू ताऱ्यांना प्रकाशमान कर.
तू इथला सूर्य, तू ताऱ्यांना प्रकाशमान कर. मी इथला सूर्य, मी साऱ्यांना प्रकाशमान करीन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे म्हणजे आपण स्वतःला चांदण्यात न्हावून घेणे असे मला वाटते. म्हणून येते आवर्जून मला वाटते की उपासपोटी राहिला तरी भीम माझा सुकलाच नाही. उपासपोटी राहिला तरी भीम माझा सुकलाच नाही. विद्वान इतका झाला की तो कधी चुकलाच नाही. समाजाच्या यातना पाहून तो सुखाने कधी झोपलाच नाही. त्याला झुंजार होता भीम माझा की तो कधी कोणापुढे झुकलाच नाही. तो कधी कोणापुढे झुकलाच नाही. एवढं बोलून मी माझे मनोगत येथेच थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान.